रामकृष्ण हरी मंडळी, तर चला आपण शिवूयात हे ताटावरचं झाकणी असं बोलू शकतो. वरती राहणाऱ्या भाभी आहेत ना, त्या मला म्हटलं तुमच्याकडे असं आहे का, तर मला तर लग्नात दिलं होतं पण कुठं आहे ते मला काही आठवत नाही. ते नाही का लोकरीचं मिळतं ते, तर चला म्हटलं त्या भाभींना मी तुम्हाला शिवून देते. तर भाभींनी मला हे कापड दिलं, त्यांच्याकडंच होतं असं म्हणूयात आपण म्हणजे होतं असं म्हणूयात. नंतर मग मी त्यांचंच ताट आणलं, त्यांना जे पाहिजे ते ताटाचा व्यवस्थित आकार करून घेतला, गोल व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली. तसं तर हे कापड जास्त होतं, म्हणजे जे लाल कलर दिसते ते, आणि हे कमी होतं. पण मी विचार केला हिरव्याला हे असं छान कॉम्बिनेशन होईल, आणि खरं सांगायचं तर हे कापड मीच आणले विकत. त्यांनी मला पैसे पाठवले, फक्त मीच गेले होते, माझं एक छोटंसं काम होतं ते करायला गेले होते. हे कॉम्बिनेशन पण मीच निवडलेलं आहे, आणि म्हणजे ह्याची सगळी चॉईस वगैरे मीच केलेली आहे. तर तुम्हाला सांगायला मला असं वाटलं की तुम्ही काय म्हणताल की तुम्हीच आणून कापड तुम्ही शिवलं आहे का, तर मीच आणलं कापड आणि मीच शिवलं. फक्त भाभींचं उद्या ते काहीतरी त्यांची तीज पूजा का काहीतरी आहेत वरती राहणारे मारवाडी भाभी, तर त्यांचं मग परत 2 पट्ट्या काढून घेतल्या आणि डायरेक्ट मशीनवर गेले. मशीनवर दोन्ही पट्ट्या अशा जोडून घेतल्या आणि त्याची अशी फ्रिल बनवली. फ्रिल बनवण्याच्या नंतर मग त्याला आधी टीप छान मारून घेतली, कारण कापड हे खूप सुळसुळीत होतं. त्याची मस्त अशी लेअरवाली फ्रिल बनवून घेतली. आणि फ्रिल बनवण्याच्या नंतर उलटं सुलटं असं पहिलं कापड बघितलं, आणि उलटी बाजू म्हणजे सुलट्या बाजूवर अशा आतल्या साईडनी मी हा प्लेट जोडून घेतलेल्या आहेत. ही फ्रिल अशी जोडून घेतली. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, तर इतका मला आनंद झाला हे शिवल्यावर. असं मला वाटतं की तर मी म्हणजे मला पण असं एक स्वतःला शिवून बघूयात. पण मी कॉटनचं कापड आणणार आहे. भाभीची इच्छा होती की असं चमकीलं कापड, त्यांना कापड पाहिजे होतं. मी कॉटनचं वगैरे डार्क कलरचं कापड आणून शिवून घेईल. तर असं चारी बाजूनी मी सगळं गोल राऊंड पूर्ण शिवून घेतलं, आणि त्याच्यावर दुसरी बाजू परत ठेवली. आणि दुसरी बाजून ठेवल्याच्या नंतर मी याला परत राऊंड मारून टिपा मारून घेतल्या, आणि थोडीशी साईडला कोपऱ्याला जागा ठेवली ते बाहेर काढण्यासाठी. आणि बाहेर काढण्यासाठी जागा ठेवली, असे छान असे कट मारून घेतले. हे बाहेर ओपन करून घेतलं, आणि ओपन करून घेतल्याच्या नंतर परत ह्याला साईडने अशा स्टिच करून घेतल्या मी. इतकं छान दिसत होतं हे फुलाच्या, म्हणजे ते सूर्यफुलाच्या फुलासारखं की काय सांगू, लय भारी दिसत होतं. आणि त्यानंतर मग जे थोडंसं ओपन केलं होतं ना, त्यालाही मी स्टिच करून घेतले. ते थोडीशी एक गुढी आलेली आहे. आता ते गुढी येण्याचं कारण हे आहे की गुढी कापडाचं स्ट्रक्चर खूप मऊ असल्यामुळं ती थोडीशी गुढी आलेली आहे. हेच कापड कॉटनचं असतं तर गुढी आली नसती. आणि मग माझ्याकडे ही लेस होती, अजून छान चमकीला वाटावं म्हणून मी ही लेस लावली. आता ही लेस जी आहे ना, ती कस्टमरला एवढी आवडत नाही, मलाही आवडत नाही. ह्या टिकल्या खूप टोचतात, आणि हे काही अंगावर घालायचं नाही आहे, त्यामुळं मी ही लेस याला यूज करून टाकली. गोल राऊंड आधी गोल राऊंडला म्हणजे लेस लावून घेतली. आणि त्यानंतर मध्यंतरी मला असं वाटलं की मध्ये देवाचं आहे, म्हणजे स्वास्तिक काढायला पाहिजे. मग त्यानंतर मी स्वास्तिक काढायचं ठरवलं. मग खडूनी पाहिलं तर मी स्वास्तिकचा आकार दिला, आणि त्याच्यावर नंतर परत लेस लावून घेतली छानपैकी. आणि मध्ये जे आहेत ना 4 वेद असतात, म्हणजे स्वास्तिक काढल्यावर मध्ये 4 टिपमध्ये यायचेच असतात, म्हणून ते 4 वेद म्हणून त्याला लेस लावून घेतली. आणि त्याच्यानंतर 4 टिकल्या अशा मध्यंतरी फेविक्विक म्हणजे ते फेविस्टिक असतं ना, त्याने मी 4 टिकल्याही लावून घेतल्या. म्हणजे आपलं देवाच्या दृष्टीनेही छान असं झालेलं आहे. आणि वेद म्हणजे सगळंच याचं पारंपरिकता, म्हणजे कोणी कमेंट केली असती की बाबा तुम्ही म्हणजे वेद राहिले करायचे म्हणून, त्याचा असा विषय होऊ नये, मला कोणाची कमेंट येऊ नये म्हणून मी स्वास्तिकमध्ये 4 टिंबही दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कसं झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. राम राम, बाय बाय.